प्रियंका किचन्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत न पाक बनवता किंवा काही चुका न होता एकदम मस्त मऊसूत अशी तिळाची वडी बनवणार आहोत। आता संक्रांत येतच आहे, सगळ्यांना रेसिपी हवीच असेल किंवा सगळेजण बनवतातच लाडू किंवा वडी। तर मी दोन्ही बनवते, लाडू आणि वडी दोन्ही बनवून दाखवते। तर यासाठी मी इथे घेतलेले आहे एक वाटी, कुठलेही माप घ्या तुम्ही, कशाच्याही मापाने एक वाटी तीळ आणि अर्धी वाटी आणि एक चम्मच गूळ घेतलेला आहे। तुम्हाला जर गोड जास्त हवा असेल तर तुम्ही आणखीन गूळचं प्रमाण वाढवू शकता। या व्यतिरिक्त मी घेणार आहे 2 चम्मच तूप आणि थोडंसं जायफळचं पावडर। तर चला मग बनवायला घेऊया तिळाची वडी। एकदम मस्त खुसखुशीत आणि खमंग अशी लागणारी तिळाची वडी। थोडंसं मी 2 चम्मच इथे शेंगदाण्याचं कूट पण घेणार आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। चला मग बनवायला घेऊया तिळाची वडी। तर इथे मी शेंगाचं कूट घेतलेलं आहे 2 चम्मच। शेंगाचं कूट ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर यूज करा, नसेल तर स्किप ही करू शकता। शेंगाचं कूट घातल्यामुळे टेस्टी आणि मस्त एकदम चवदार लागते। चला मग आपण पुढची कृती करूया। चला तर मग इथे मी एक कढई ठेवलेली आहे, कढई गरम होऊ दिले। तर आता तीळ मस्त खमंग अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे। तिळाला तीळ मी टाकते यात, एकदम मस्त खमंग होईपर्यंत भाजायचं आहे आपल्याला। खूप छान टेस्टी लागते एकदम। तीळ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, एकदम 1-2 ते 3 मिनिटात ही मस्त खमंग अशी भाजून निघते। पटकन अशी भाजली जाते ही तीळ। तर तीळ भाजली हे कशावरून ओळखायचं की सगळ्यांना माहितीच आहे, तरीही मी एक वेळेस रिपीट करते। तीळ एकदम अशी चटचट उडायला लागली की ती तीळ भाजली जाते आणि खमंगही लागते आणि खमंग असा वास सुद्धा येतोय। तर शेंगाचं कूट हे भाजलेल्या शेंगाचं आहे, त्यामुळे तिळाला छान अगोदर भाजून घ्यायचं आहे। बघा तिळाचा कलर चेंज होतोय। आता गॅसचा फ्लेम लो करायचा आहे एकदम। तीळ अशी भाजलेली आहे छान मस्तपैकी, एकदम लो फ्लेम वरती आहे हे। यातले मी 2 चम्मच तीळ काढून घेते गार्निशिंग साठी, आपल्याला शेवटला लागेल, जेव्हा वडी बनवतो तेव्हा लागेल, त्यामुळे अगदीच 2 चम्मच मी काढून घेतलेली आहे। तर आता यात आपण शेंगाचं कूट घालू। बघा तीळ भाजलेली आहे, कलर पण चेंज झालेला आहे तिळाचा। तर हे आता जे शेंगाचं कूट आहे ते मी शेंगाचं कूट यात ॲड करते। आणि एकदम 1 मिनिट ते अर्धा मिनिट आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे परत शेंगाचं कूट टाकल्यानंतर। आणि हे जे आहे भाजलेलं तीळ आणि शेंगाचं कूट, आता मी गॅस ऑफ करते। तर याला आता आपण वाटायला घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटायला घेते। तुम्ही जेव्हा वाटायला घेताय हे वाटण एकदम बारीक करायचं नाही, एकदम मोठं एकच वेळेस फिरवून काढा। त्यानंतर आपल्याला यात गूळ पण ॲड करायचा आहे, त्यामुळे अगोदर जास्त लहान भाजू नका। सॉरी, वाटू नका, थोडंसं एकदम मीडियम वाटायचं आहे। एकच वेळेस मी फिरवणार आहे हलकंसं। बघा याचा जास्त बुगदा होऊ दिलेला नाही, तीळ अशीच आहे, फक्त कुठंतरी वाटली गेलेली आहे।
आता यात आपण गूळ ॲड करू आणि परत एक वेळेस वाटून घेऊ याला व्यवस्थित। बघा छान असं आपलं वाटलं गेलेलं आहे। आता हे जी कढई आहे यात मी 1 चम्मच तूप टाकणार आहे। कढई आपली गरमच आहे सध्याला, आता जस्ट बंद केलं होतं। तर यात मी 1 चम्मच तूप टाकते। तुम्हाला जर लाडू वळायचे असतील तर परत एक वेळेस भाजायची गरज नाही, असेच तूप टाकून तुम्ही लाडू वळू शकता। जर लाडू वळायचे नसतील हलकसं गरम करून घ्या वडीसाठी। आता जर तुम्हाला लाडू वळायचे असतील तर यात तूप टाकून असेच लाडू तुम्ही बनवू शकता। मी लाडू वळणार नाही तर वडी बनवणार आहे, त्यासाठी मी इथं तूप टाकलेलं आहे। एक ते 1.5 चम्मच तूप टाकलेलं आहे मी त्यात। आता आपण हे जे वाटण आहे हे वाटण परत एक वेळेस थोडंसं गरम करून घेणार आहोत, कारण हे जे गूळ आहे एकदम भुगदा भुगदा आहे, त्यामुळे याला छान असं एकजीव करायचं आहे, म्हणून हलकसं गरम करून घेणार आहोत। जर तुमचा गूळ चिकट असेल एकदम भरपूर तर तुम्ही पाणी ॲड करू नका। माझा गूळ एकदम कोरडा आहे त्यामुळे मी इथं 2 चम्मच पाणी ॲड करते यात। एकदम हलकसं गरम करून घ्यायचं आहे, जास्त पण वेळ नाही। 1 ते 1.5 चम्मच यात मी पाणी टाकणार आहे, म्हणजे आपली जी वडी आहे ती छान अशी मिक्स होईल म्हणून। हे बघा हे पण पाणी खूप झालं, अर्ध त्यातलं पाणी मी ठेवलेलं आहे। तर आता याला आपण मिक्स करून घेऊ मस्त आणि एका ताटावरती टाकून घेऊ। बघा छान मस्त झालेला आहे। तर याला आता मी बंद करते आणि एका ताटावरती काढून घेते। गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ताटावरती काढून घ्यायचं आहे। यात थोडंसं ही जी तीळ ठेवली होती अर्धी तीळ मी टाकते यात आणि मिक्स करून घेते, म्हणजे यात तीळ छान अशी दिसेल म्हणून। आता याला आपण एका प्लेटवरती काढून घेऊया। तर मी इथे एक प्लेट घेतलेली आहे। आता यावरती हे जे तूप लावलेलं आहे आणि हे जे वडीसाठी आपण घेतलेलं आहोत ते काढून घेऊया पूर्ण। तुमचं गूळ जर मॉइश्चर असेल त्यात जास्त किंवा पातळ होत असेल तर त्यात पाणी घालू नका। माझं गूळ हलकसं कोरडं होतं म्हणून मी टाकलेले आहे। तर हे आपण काढून घेऊ। आणि याला आपण बेलनच्या साहाय्याने थोडंसं बेलून घेऊ। बेलनला मी थोडंसं तूप लावणार आहे। बघा मी बेलनला तूप लावलेलं आहे छानपैकी आणि याला गरम गरम मध्येच बेलणार आहे। अगदी जाड जाड बेलणार आहे मी, जास्त पातळही बेलणार नाही। तुम्हाला जर पातळ हवा असेल तर तुम्ही पातळही बेलू शकता। आता याला आपण शेप देऊया, स्क्वेअर शेप छानपैकी। तुम्ही हाताने द्या किंवा चाकूने द्या, कशानेही द्या चालेल। मी हातानेच करते याला स्क्वेअर मध्ये। छान असा स्क्वेअर शेप दिलेला आहे मी। आता याला आपण गरम गरम मध्येच याच्या वड्या पाडणार आहोत, थंड होण्याची वाट बघणार नाही, कारण गरम गरम मध्ये जर वड्या पडल्या तर एकदम थंड झाल्यानंतर मस्त अशा वड्या आपल्या बनून तयार होतील।
छान मस्त अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत, एकदम मस्त, खायला पण मस्त। आणि तुम्हाला जर लाडू हवे असतील तर थंड झाल्यानंतर याला तुम्ही लाडू पण वळू शकता। असं काही नाही की बाबा काही घाबरायची गरज नाही की थंड होईल कसं करायचं, परत मळता येणार नाही वगैरे वगैरे म्हणून। तर आता यावरती आपण छान मस्त असं तीळ घालणार आहोत गार्निशिंग साठी। भरपूर अशी मी तीळ टाकलेली आहे जेणेकरून या तिळाच्या वड्या आपल्याला मस्त मजाने खाता येईल म्हणून। आता याला आपण फ्रीज मध्ये न ठेवता वरतीच रूम टेम्परेचरला 1 तास ठेवायचं आहे, थंड होऊ द्यायचं आहे। थंड होऊ दिल्यानंतर याला काढून घेऊ आपण, म्हणजे मस्त अशा ह्या वड्या तयार होतील आपल्या। याला आपण एक तास देऊ थंड होण्यासाठी। चला तर मग आपला 1 तास झालेला आहे, बघा किती छान निघतायत या वड्या। तुम्ही हाताच्या साहाय्याने काढा किंवा स्पूनच्या साहाय्याने काढा, एकदम मस्त हलक्याशा आपल्या हे आहेत, नम आहेत, बघा किती छान झालेले आहेत। तर करून पहा, आवडले असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। परत भेटू आपण पुढच्या रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।